सिंह राशीच्या मित्रांनो, धन्य आहात आपण. भगवान शनिदेव महाराज आणि माता धनलक्ष्मी तुम्हाला एक मोठी शुभ वार्ता देतील. हो मित्रांनो, तुम्हाला लाखो रुपये मिळतील. लोक बरोबर म्हणतात की देवाच्या घरी उशीर होतो पण अविश्वास नाही. आता मित्रांनो, संपूर्ण जग तुम्हाला पाहेल. नशिबाची जादू. आता लोक असेही म्हणतील की कसले भाग्य आहे. जर असे असेल तर मित्रांनो, भगवान शनिदेव महाराज कर्माचे देव आहेत आणि माता धनलक्ष्मी धनाची देवी आहे. दोन्ही देव तुमच्या कुंडलीत एकत्र बसतील. मग विचार करा, तुमच्या आयुष्यात किती मोठा भयानक चमत्कार घडेल. तुम्हाला मिळणारी मोठी शुभ वार्ता ऐकून संपूर्ण कुटुंब आनंदी होईल. कारण मित्रांनो, तुम्हाला 91 लाखांचा गठ्ठा मिळेल. या ठिकाणी एकटे जा आणि पहा. जर तुमचे नशीब बदलले नाही तर विचारा. माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे आणि पुढील 7 दिवसानंतर तुमच्या कुंडलीत तुमच्या जीवनावर आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी बसेल. त्यानंतर तुमच्या आयुष्यात धनलक्ष्मी योग तयार होईल. संपूर्ण माहितीसाठी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सिंह राशीच्या लोकांनो, जर तुम्हाला 2025 मध्ये तुमच्या नशिबाची जादू पाहायची असेल, तर तुम्हाला आनंदी जीवन जगायचे असेल तर मित्रांनो, पुढील 7 दिवसानंतर तुमच्या घरात एक छोटासा उपाय करा. पुढील 7 दिवसात चुकूनही 5 संकेत चुकवू नका. या 5 चुका करू नकात. तुमच्या आयुष्यातील पुढील 7 दिवस या 5 गोष्टींपासून दूर राहा आणि मग चमत्कार पहा. लोक तुमच्या नशिबावर आश्चर्यचकित होतील. कारण देवाला माहित आहे की तुमचे मन खूप स्वच्छ आहे. देवाला माहिती आहे की तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी लोकांना तुम्ही खूप लवकर सांगता आणि तुमच्या आयुष्यात कोणतेही दुःख किंवा संकट आले तरी लोकांचा आनंद पाहून तुम्हाला स्वतःलाही आनंद होतो. पण जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोर दुःखी असते तेव्हा तुम्ही तुमचे दुःख बोलून दाखवता आणि त्या व्यक्तीला आधार देता. त्यांच्या आयुष्यात त्यांची साथ देतात, जेणेकरून ती व्यक्ती दुःखी राहू नये. मित्रांनो, देवाने तुम्हाला एक उत्तम गुण दिला आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला दुःखी पाहता जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला संकटात पाहता, जरी तो तुमचा शत्रू असला तरी तुम्ही सर्वांना आधार देता. सिंह राशीच्या लोकांनो, आयुष्यात धनलक्ष्मी योग तयार होईल. यामुळे तुमच्या जीवनात मोठे चमत्कार होतील. जसे काही लोक त्यांच्या आयुष्यात व्यवसाय करतात किंवा काही विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवायचे असेल तर ते तुमच्या कुंडलीत एकत्र बसेल. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात या 5 गोष्टी केल्यात तर सध्या या 5 गोष्टींपासून दूर राहा. नाहीतर शनी महाराज तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ देतील. त्याच वेळी त्यांना तुम्हाला शिक्षा करावी लागेल किंवा तुम्हाला शुभ वार्ता मिळणार आहे. व्हिडिओला लगेच लाईक करा. भगवान शनिदेव महाराज आणि माता लक्ष्मी अशा लोकांच्या आयुष्यात प्रवेश करतात ज्यांच्या आयुष्यात हे 5 संकेत आढळतात. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचे आयुष्य रातोरात उजळते. मित्रांनो, तुम्ही तुमच्या परिसरातील लोकांकडून अनेकदा ऐकले असेल की अचानक त्यांच्या आयुष्यात मोठी लॉटरी लागली. त्यांच्याकडे मोठी गाडी आहे. अचानक कुठून तरी त्यांच्या आयुष्यात खूप पैसे आले. मित्रांनो, माता लक्ष्मीच्या कृपेने एखाद्या व्यक्तीच्या नशिबात असे चमत्कार घडतात आणि पुढील 7 दिवसानंतर तुमच्या आयुष्यातही असाच प्रकार घडणार आहे. म्हणून आज तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. सिंह राशीच्या लोकांनो, देवाच्या कृपेने तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रत्येकाच्या चुका माफ करता. पण जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात एकही छोटी चूक करत नाही तेव्हा तुम्हाला वाईट वाटते. तरीही लोक तुम्हाला टोमणे मारतात आणि सोडून जातात. तरीही लोक तुम्हाला वाईट समजून सोडून जातात. तेव्हा तुम्हाला वाटते की शेवटी मी इतका वाईट आहे. शेवटी मी इतकी मोठी चूक केली का की तुम्ही मला असे म्हणत सोडून गेलात. मित्रांनो, तुमची चूक नाही. असे म्हणतात की जंगलात सर्वात जास्त फळे देणारे झाड आधी तोडले जाते. म्हणूनच देव असे म्हणतो की इतके भोळे होऊ नका की तुम्ही काही चुकीचे शब्द ऐकून लोक दूर जातील. ज्या गोष्टी तुमच्या बरोबर आहेत आणि ज्यात तुम्ही सत्य मानता त्यावर तुम्ही तुमचा हक्क सांगितला पाहिजे.
सत्याच्या बाजूनी राहा. जर चांगले लोक तुम्हाला साथ देत नसतील पण देव नेहमीच तुमच्या पाठीशी राहील. लोक तुम्हाला हजारो शत्रू वाटतील पण शत्रू तुमचे काहीही करू शकणार नाही. मित्रांनो, तुम्ही नेहमीच देवाच्या नजरेत असाल आणि देव नेहमीच तुम्हाला साथ देईल. सिंह राशीच्या लोकांनो, पुढील 7 दिवस तुम्ही कोणत्या 5 गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि तुम्ही कोणते उपाय करावेत. तुम्ही एखाद्यावर अपेक्षेपेक्षा जास्त विश्वास ठेवू लागता. बऱ्याचदा ते लोक तुम्हाला जास्त त्रास देतात. ही तुमची समस्या नसून तुमच्या राशीच्या लोकांसाठी एक मोठी समस्या असते. जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीला जास्त आदर दिला, जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले तर ती व्यक्ती तुम्हाला हलके घेते आणि नंतर ते तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात. पण देवाचे लाखो आभार मानतात की ते तुम्हाला खाली खेचू शकत नाही. ते तुमचे काहीही करू शकत नाही, मग ते तुमचे शत्रू असोत किंवा तुमचे स्वतःचे असो. सिंह राशीच्या लोकांनो, जर तुम्हाला 2025 मध्ये तुमच्या नशिबाची जादू पाहायची असेल, तर तुम्हाला आनंदी जीवन जगायचे असेल तर मित्रांनो, पुढील 7 दिवसानंतर तुमच्या घरात एक छोटासा उपाय करा. पुढील 7 दिवसात चुकूनही 5 संकेत चुकवू नका. या 5 चुका करू नकात. तुमच्या आयुष्यातील पुढील 7 दिवस या 5 गोष्टींपासून दूर राहा आणि मग चमत्कार पहा. लोक तुमच्या नशिबावर आश्चर्यचकित होतील, कारण देवाला माहित आहे की तुमचे मन खूप स्वच्छ आहे. देवाला माहिती आहे की तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी लोकांना तुम्ही खूप लवकर सांगता आणि तुमच्या आयुष्यात कोणतेही दुःख किंवा संकट आले तरी लोकांचा आनंद पाहून तुम्हाला स्वतःलाही आनंद होतो. पण जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोर दुःखी असते तेव्हा तुम्ही तुमचे दुःख बोलून दाखवता आणि त्या व्यक्तीला आधार देता, त्यांच्या आयुष्यात त्यांची साथ देता, जेणेकरून ती व्यक्ती दुःखी राहू नये. मित्रांनो, देवाने तुम्हाला एक उत्तम गुण दिला आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला दुःखी पाहता तेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला संकटात पाहता, जरी तो तुमचा शत्रू असला तरी तुम्ही सर्वांना आधार देता. सिंह राशीच्या लोकांनो, आयुष्यात धनलक्ष्मी योग तयार होईल. यामुळे तुमच्या जीवनात मोठे चमत्कार होतील. जसे काही लोक त्यांच्या आयुष्यात व्यवसाय करतात किंवा काही विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवायचे असेल तर ते तुमच्या कुंडलीत एकत्र बसेल. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात या 5 गोष्टी केल्यात तर सध्या या 5 गोष्टींपासून दूर राहा, नाहीतर शनी महाराज तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ देतील. त्याच वेळी त्यांना तुम्हाला शिक्षा करावी लागेल किंवा तुम्हाला शुभ वार्ता मिळणार आहे. व्हिडिओला लगेच लाईक करा. भगवान शनिदेव महाराज आणि माता लक्ष्मी अशा लोकांच्या आयुष्यात प्रवेश करतात ज्यांच्या आयुष्यात हे 5 संकेत आढळतात. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचे आयुष्य रातोरात उजळते. मित्रांनो, तुम्ही तुमच्या परिसरातील लोकांकडून अनेकदा ऐकले असेल की अचानक त्यांच्या आयुष्यात मोठी लॉटरी लागली, त्यांच्याकडे मोठी गाडी आहे, अचानक कुठून तरी त्यांच्या आयुष्यात खूप पैसे आले. मित्रांनो, माता लक्ष्मीच्या कृपेने एखाद्या व्यक्तीच्या नशिबात असे चमत्कार घडतात आणि पुढील 7 दिवसानंतर तुमच्या आयुष्यातही असाच प्रकार घडणार आहे. म्हणून आज तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. सिंह राशीच्या लोकांनो, देवाच्या कृपेने तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रत्येकाच्या चुका माफ करता. पण जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात एकही छोटी चूक करत नाही तेव्हा तुम्हाला वाईट वाटते. तरीही लोक तुम्हाला टोमणे मारतात आणि सोडून जातात. तरीही लोक तुम्हाला वाईट समजून सोडून जातात. तेव्हा तुम्हाला वाटते की शेवटी मी इतका वाईट आहे, शेवटी मी इतकी मोठी चूक केली का की तुम्ही मला असे म्हणत सोडून गेलात. मित्रांनो, तुमची चूक नाही. असे म्हणतात की जंगलात सर्वात जास्त फळे देणारे झाड आधी तोडले जाते. म्हणूनच देव असे म्हणतो की इतके भोळे होऊ नका की तुम्ही काही चुकीचे शब्द ऐकून लोक दूर जातील. ज्या गोष्टी तुमच्या बरोबर आहेत आणि ज्यात तुम्ही सत्य मानता त्यावर तुम्ही तुमचा हक्क सांगितला पाहिजे. सत्याच्या बाजूनी राहा. जर चांगले लोक तुम्हाला साथ देत नसतील पण देव नेहमीच तुमच्या पाठीशी राहील. लोक तुम्हाला
लोक तुम्हाला हजारो शत्रू वाटतील, पण शत्रू तुमचे काहीही करू शकणार नाही. मित्रांनो, तुम्ही नेहमीच देवाच्या नजरेत असाल आणि देव नेहमीच तुम्हाला साथ देईल. सिंह राशीच्या लोकांनो, पुढील 7 दिवस तुम्ही कोणत्या 5 गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि तुम्ही कोणते उपाय करावेत? तुम्ही एखाद्यावर अपेक्षेपेक्षा जास्त विश्वास ठेवू लागता. बऱ्याचदा ते लोक तुम्हाला जास्त त्रास देतात. ही तुमची समस्या नसून तुमच्या राशीच्या लोकांसाठी एक मोठी समस्या असते. जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीला जास्त आदर दिला, जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले, तर ती व्यक्ती तुम्हाला हलके घेते आणि नंतर ते तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात. पण देवाचे लाखो आभार मानतात की ते तुम्हाला खाली खेचू शकत नाही. ते तुमचे काहीही करू शकत नाही, मग ते तुमचे शत्रू असोत किंवा तुमचे स्वतःचे असोत. तुम्हाला 2 मिनिटासाठी त्रास होतो, पण नंतर ते तुम्हाला काही फरक पडत नाही. सिंह राशीच्या मित्रांनो, धन्य आहात आपण. भगवान शनिदेव महाराज आणि माता धनलक्ष्मी तुम्हाला एक मोठी शुभवार्ता देतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यातही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील. धन्यवाद.